गोलंदाजीसाठी तुषार डवलेकर येतोय। P1चं षटक आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा, तलवार क्रीडांगणावरती पहिला चेंडू समोर आहे तो ओम साखरकर। पहिला चेंडू हलक्याचा त्या चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये स्टेअर केलंय आणि अकाउंट ओपन करतोय। धावसंख्याचा श्रीगणेशा होतोय 1 या धावसंख्येने। चांगल्या प्रकारे फलंदाजी आतापर्यंत होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये उद्भवतोय। तुषार पुन्हा एकदा सज्ज होईल। राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय। समोर आहे तो साहिल धोंडे। या वेळेसच्या चेंडूवरती पंच आमच्याकडे बोललेत आणि त्यांनी सांगितलंय दोन्ही हात समांतर, धाववाले अवांतर, 1 धाव स्कोर कार्डवर वाढली जाईल। 2 धावा धावफलकावरती लागतायत। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी कदाचित 2 वरती गेली की काय असा लेगस्टिकचा बाहेरचा चेंडू जाणारा वेल्लेप केला साहिल याने। बघूया पुढील चेंडू। आता मात्र दिशाहीन गोलंदाजी केल्यानंतर पुढील चेंडू तुषार याचा। यावेळेसच्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता, काहीसा शफल झाला होता। त्याच नंतर पाहायला गेलं ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आहे। उरलेलं काम यष्टीरक्षकाने चोखरित्या पार पाडलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते। मगाचपासून प्रत्येक चेंडू मागे 1 गणित, 1 धाव येत होती, परंतु आता मात्र ज्या ज्या वेळेला निर्धाव चेंडू येतो ना त्या वेळेला आपण पाहायला गेलं तर गोलंदाजाचा नेहमी कॉन्फिडन्स उंचावत असतं। याही वेळेला अशाच प्रकारचं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतं। या वेळेसच्या चेंडूवरती जोरदार अपील, परंतु पंचांनी 3 गोष्टी पाहिल्या। बॉलची पिचिंग कुठे आहे, बॉलचा इम्पॅक्ट कुठे होतोय आणि तो विकेटला हिट करतोय का नाही, या 3 गोष्टी पाहिल्यानंतर पंचांनी सांगितलंय हा मात्र नॉट आउट आहे। जास्त उत्साह, आत्मविश्वासाची कमी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या प्रकारे गोलंदाजी तुषार डवलेकर मैदानाच्या आतमध्ये सुंदररित्या गोलंदाजी करतोय। नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर हा संघ मैदानाच्या आतमध्ये। या वेळेसच्या चेंडूवर इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता। बॅटच्या कक्षेमध्ये येत नाहीये, सिंगल वर भर दिलाय, हलक्या हाताने स्टेअर केलंय त्या चेंडू मागे। धावफलकावर 1 ची वाढ, 3 धावा, बिनबाद 3। साहिल धोंडे आणि त्याचा साथीदार फलंदाज ओम साखरकर। साई क्रीडा मंडळ थलबजार संघाला 5 धावसंख्येची पेनॉल्टी आहे, परंतु त्यांचा संघ तितक्या ताकदीचा संघ आहे हे त्यांना आज मात्र सिद्ध करावं लागेल। तलवार या क्रीडांगणावरती ऐतिहासिक मैदान, याच मैदानावरती करण अंबाला येऊन गेला मित्रांनो। या वेळेसच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता आणि मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल। चला नवीन येणारा फलंदाज जयेंद्र बलकवडे, बाबू, मॅन फ्रॉम थेरोंडा। विजय मार्तंड थेरोंडा या संघाचा प्रामुख्याचा फलंदाज जयेंद्र बलकवडे, मॅन फ्रॉम थेरोंडा। बाबू येतोय फलंदाजीसाठी, 1 डाऊनचा फलंदाज। आता मात्र तुफानी फलंदाजी करणार यात मात्र कोणतीही शंका नाही आहे। दिग्गज फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज जयेंद्र बलकवडे। स्ट्राइक एंड वरती खेळण्याचा त्याच्याकडे मोका आहे आणि गोलंदाजी करणार तुषार डवलेकर। याला शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे। P1चं षटक आहे, कौतुक करावं लागेल तुषार डवलेकरचं। 3 धावा खर्च करून एका गड्याला रनआउटच्या स्वरूपात बाद केलंय। आता मात्र 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये असताना 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत असताना कंजूसभरी गोलंदाजी जी काही असते ना ती मात्र आज या मैदानावरती दाखवतोय तुषार डवलेकर। हलक्या हाताने स्टेअर केले, डिफेन्स केलंय, लाजवाब गोलंदाजी, वा बाई वा। पहिल्या षटकामध्ये तब्बल 1 गडी बाद, 3 धावा खर्च केल्यात P1च्या षटकामध्ये तुषार डवलेकर। नाव लक्षात ठेवा मित्रांनो। निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकाच्या सामन्यामध्ये पहिलं षटक मित्रांनो 3 धावा खर्च करून एका गड्याला बाद केलंय। गोलंदाज होता तो तुषार डवलेकर नावाचा ब्रँड इथे
दाखवतोय आपल्या गोलंदाजीतील वर्सटाईल गोलंदाजी जी काही असते ती मैदानामधील अस्त्र नव्हे तर शस्त्र अर्थात ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र म्हणूया त्याने या मैदानावरती दाखवलं आणि त्याच नंतर 3 धावा खर्च करून रनआउटच्या स्वरूपात ओम साखरकर यांना तंबूचा रास्ता सुद्धा दाखवलाय. चला मित्रांनो, नवीन गोलंदाज अविनाश सुरटी गोलंदाजीसाठी येतोय. दुसऱ्या षटकासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. 8 ते 10 पावलांचा रनअप हॅम ऍक्शन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यू मिस आय डेफिनेटली हिट होईल का, परंतु नाही, या पायावरती चेंडू आदळलाय सुंदररित्या. टू क्रशिंग यॉर्कर पहिला चेंडू सुंदररित्या आपल्या स्टाईल मध्ये त्याने टाकलाय. चला पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय केटी आशुतोष दिवकर. चला सामनावीराचा मानकरी पाठीमागच्या मॅचचा. यावेळेसच्या चेंडूवरती समोर स्ट्रेट बॅटने खेळलेला हा फटका ये दिल मागे मोर हा येतोय. हॅपी फोर कमॉन डीजे मास्टर चौकार. लागली सुंदररित्या त्याच्या कक्षेमध्ये चेंडू आला की तो त्याला थेट पार्किंग लॉट मध्ये पोहोचवेल यात मात्र कोणतीही शंका नाहीये. पुन्हा एकदा जयेंद्र बलकवडे खेळण्यासाठी सज्ज. यावेळेसच्या चेंडूवरती मोठा फटका स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मित्रांनो 14 धावा धावपलकावरती लागल्या. जयेंद्र बलकवडे बाबू या टोपण नावाने त्याला संबोधलं जातं. आज मात्र त्याच्या बॅटचा क्लास जलवा. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. क्लास दाखवतोय आपल्या बॅटचा. या वेळेसच्या चेंडूवरती दबाव दडपण सर्व काही गोलंदाजाच्या मनावरती. चेंडू आलाय स्वैर पद्धतीचा. आता मात्र एक धाव अवांतर स्वरूपाची ग्राह्य पकडली जाईल. स्कोर कार्ड वरती 15 धावा धावपलकावरती लागतायत. धरणे गुरुजी चांगले असं स्कोररची भूमिका समालोचकाचा पाठीचा काना म्हणून ओळखले जात आहेत. बघूया ओलव्या मैदानाच्या दिशेने या वेळेसच्या चेंडूवरती अलॉंग द कार्पेटच्या आधारावरती तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा चाच पडलाय. रनआउटचा चान्स आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात साहिल बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज स्वप्नील तांडेल येतोय. पाठीमागच्या मॅच मध्ये सुंदररित्या फलंदाजी केलेली स्वप्नील तांडेल याने मॅन फ्रॉम थेरोंडा मॅन ऑफ द मॅचचा हकदार होता पहिल्या सामन्याचा, परंतु आता मात्र नो स्ट्राईक एंड वरती त्याला पाहायला मिळेल आपल्याला. जयेंद्र बलकवडेसाठी रेंज पासून दूर ठेवायचा आहे, परंतु प्रयत्न अंगलटी येतोय. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची गाडी कदाचित 2 या 3 वरती गेली आणि मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 येथे अवलंबला जातोय. एक धाव ग्राह्य पकडली जाईल. अवांतर स्वरूपाची 17 धावा धावपलकावरती लागतायत मित्रांनो. आता मात्र रेंज पासून दूर ठेवायचा आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका ये दिल मागे मोर हा येतोय. 6 धावा मॅक्सिमम षटकार.
समाज संजय घरत यांच्याकडून जयेंद्र बलकवडेसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे मित्रांनो. सुंदररित्या फलंदाजी जयेंद्र बलकवडे नावाचा ब्रँड इथे सिद्ध करतोय. 23 धावा धावपलकावरती लागतायत. गोलंदाजावरती मात्र खरपूस समाचार घेतलाय जयेंद्र बलकवडे यांनी. पुन्हा एकदा पंचांकडे तिरक्या नजरेने पाहिलं जातंय आणि पंचांचे दोन्ही हात समांतर, धाववाली अवांतर. स्कोर कार्ड वर 1 ची वाढ दरनेगुजी लिहित आहेत आणि धावपलकावर आम्हाला कळवतायत 24 धावा. अविनाशच्या गोलंदाजीचा भृदंड अर्थात पाहायला गेलं तर त्याचा खरपूस समाचार घेतलाय. प्रत्येक चेंडू मागे षटकार चौकारांचा मोहर उमटवली जाते. बाबू याच्या बॅट मधून जयेंद्र बलकवडे ऑन फायर. या अभिलाषा चेंडूवर स्ट्रेट राईटचा फटका, परंतु तिथे पकडलाय, ट्रॅप लावलेला आणि जयेंद्र बलकवडे बॅक टू द डग आउट. सन्माननीय संजयजी घरत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय केटी आशुतोष दिवकर. आशुतोष दिवकर याने सुंदररित्या गोलंदाजी केली. त्यामध्ये 2 षटकामध्ये 11 धावा खर्च करून 4 गड्यांना तंबूचा रास्ता दाखवला. तोच गोलंदाज आशुतोष दिवकर ठरतोय मॅन ऑफ द मानकरी, सामनावीराचा मानकरी ठरतोय मित्रांनो. 2 षटकांच्या अखेरीस बघता बघता 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या खेळल्यानंतर 24 धावा धावपलकावरती लागतायत. तिसऱ्या षटकासाठी बघूया नवीन येणारा गोलंदाज रोहित गोलंदाजीसाठी येतोय. रोहित डवलेकर. बघूया मित्रांनो तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय 4 षटकांचा सामना आहे. रोहित डवलेकर येतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करणार. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती दरार, परंतु त्याने चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण केलंय आणि मात्र यष्टीरक्षकाच्या रोखाने थ्रो केला. सुंदररित्या फटका होता. चांगलं असं चेंडूला अडवलं आणि आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केल्या. धावपलकावरती धावा लागतात त्या 25 धावा 25 आणि गडी बाद झालेत ते 3 गडी बाद झालेत मित्रांनो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र जकडून ठेवलं होतं, परंतु त्या जकडण्यामध्ये पाहायला गेलं तर जयेंद्र बलकवडे सारखा खंदा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत गेलाय. साई क्रीडा मंडळ थल बाजार विपक्ष आपण पाहतोय नाको वॉटर स्पोर्ट्स साखर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. चला बघूया डावखरे हाताचा फलंदाज आहे. मोठा फटका खेळायचा आहे अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगला फटका आहे. तिथे मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण, जिथे मात्र चौकार जाऊ शकला असता तिथे मात्र आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्यात. चांगलं असं बॅकअपिंग म्हणता येईल. फलंदाजाचं नाव काय. परेश. चला डावखरे हाताचा फलंदाज परेश आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेसच्या चेंडूवरती बॅटची इनर एज लागली की काय आणि पंचांचा डिसिजन आउट OUT. चला मित्रांनो 27 धावा धावपलकावरती लागल्यात. हर्षल चिटके येतोय नवीन फलंदाज. रोहित डवलेकर सुंदररित्या गोलंदाजी करतोय मित्रांनो. आता मात्र जकडून ठेवलंय.
ते साई क्रीडा मंडळ थलबाजार या संघाला. नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर टायमर संपलेला आहे मित्रांनो. पुढच्या ओव्हरसाठी एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये जास्त घ्यावा लागेल. चला 3 चेंडूंचा खेळ झालाय. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. रोहित डवलेकर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. समोर फलंदाज आहे तो हर्षल चिटके. हर्षलच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय 6 धावांसाठी. सुलतानी फटका, षटकार. या 6च्या मदतीने 33 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढील चेंडू लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. हर्षल चिटके मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे जरूर तिरक्या नजरेने पाहिलंय. पंचांनी सुद्धा तिसऱ्या पंचांना रेफर केलंय वेस्ट हाईट. चला चेक करायचंय. तिसरे पंच डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. चला मित्रांनो, हर्षल चिटकेसाठी सुवर्ण संधी. संकेत येवताल याच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 चेंडूवरती लगातारच्या 2 षटकार मारले तर संकेत वेताल याच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे हर्षल चिटकेसाठी. चला मित्रांनो, फेअर डिलिव्हरी, योग्य डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू होता. 34 धावा धावफलकावरती लागलाय. एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. बघूया रोहित सुंदररित्या गोलंदाजी करतोय. रोहित डवलेकर शेवटचा अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामधील. बघूया कशा प्रकारे फेकतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. या वेळेसच्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळण्याचा मनसुबा होता, परंतु प्रयत्न इथे हाणून पाडलाय गोलंदाज रोहित डवलेकर यांनी. आणि बघता बघता आपण पाहतोय तिसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती होते आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 4 गडी बाद 34 धावा. ही धावफलकावरची परिस्थिती संघाची आपल्याला पाहायला मिळते. निर्धारित 4 षटकांचा सामना. आता शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील अक्षरशः साई क्रीडा मंडळ थलबाजार संघाला. कारण की पाहायला गेलं तर 5 धावांची पेनल्टी सुद्धा आहे साई क्रीडा मंडळ थलबाजार या संघाला. परंतु नाको वॉटर स्पोर्ट्स संघ काय करतोय, काय बिघडतंय या सामन्यामध्ये. चौथ्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जाईल आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज संघाचा कर्णधार दिवेश आग्रावकर, संघाचा संघनायक सरसेनापती दिवेश आग्रावकर. चला टायमर संपलेला. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये जास्तीचा घ्यावा लागेल. चला मित्रांनो, दिवेश आग्रावकर येतोय, संघाचा संघनायक सरसेनापती. जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे या हेतूने गोलंदाजी घेतली आणि पहिला चेंडू अप्रतिम फेकलाय. तर बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, छोटासा रनअप आहे, ॲक्युरेट असा टप्पा. बॅटची लिडिंग एज लागली की काय, परंतु नाही आहे. सुंदररित्या आउटस्विंगर पद्धतीचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवण्याची ताकद दिवेश आग्रावकर याच्याकडे आहे आणि ती ताकद नॅचरल विकेटवरती, मातीच्या शेणाच्या विकेटवरती तो मात्र ती करामत आज करून दाखवतोय. बघूया पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी.
लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, बॅटच्या टोला लागलाय चेंडू, तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल, खराब थ्रो, जिथे रनआउटचा चान्स होता, डेंजर एंड कडे होता फलंदाज, परंतु तिथे सुंदररित्या थ्रो होत नाहीये. हर्षल चिटके डेंजर एंड कडे होता, तोपर्यंत 2 धावा पळून काढल्यात. धावफलकावर धावा लागतात 37 धावा. दर्श अँड देवांश 11 फकीरपाडा, विपक्ष स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बाना पुरस्कृत आई एकविरा 11 स्टार वर्सोली या संघाच्या दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. 39 धावा, 39 4 विकेट, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे 2 चेंडू, 2 टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया दिवेश आग्रावकर काय करून दाखवतोय. गोलंदाजी मधील वर्सटाईल गोलंदाज आहे. लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, कधी फास्टर वन तर कधी स्लोअर वन. हा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. ऐन मोक्याच्या क्षणी गिरकी घेतली आणि मात्र त्या गिरकीच्या जाळ्यामध्ये फसवलंय फलंदाजाला. नतमस्तक व्हावं लागलंय. गुडलँड स्पॉट वरचा चेंडू. चला मित्रांनो, शेवटचा अंतिम चेंडू आहे. दिवेश आग्रावकर पुन्हा एकदा सज्ज होतील. शेवटचा चेंडू, समोर आहे फलंदाज, काय करून दाखवतोय बघूया आपल्या संघासाठी. स्वप्नील तांडेल आहे. मोठा फटका खेळायचा, वारंवार बीट होतोय. हर्षल चिटके स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, परंतु शेवटचा चेंडू होता. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? आणि हर्षल रनआउटच्या स्वरूपात बाद. धावफलकावरती लागल्यात आणि 5 धावसंख्येची पेनल्टी आहे. -5 केल्यात. 35 धावांचं टार्गेट आहे. दर्श अँड देवांश पुरस्कृत डुग्गू 11 फकीरपाडा, विपक्ष स्वर्गीय जयदीप शेखर बाना पुरस्कृत आई एकविरा 11 स्टार वर्सोली संघाच्या दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा आहे. चला लवकरात लवकर, इनिंग ब्रेक झालाय. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा आहे. तसेच सन्माननीय रवींद्रजी शेळके यांना मी विनंती करतोय, नाणेफेकीचा कॉल आपल्या शुभ हस्ते होणार आहे, तर आपण सुद्धा इथे यायचं आहे, आपणास विनंती आहे. चला दोन्ही कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा आहे. चला लवकरात लवकर स्पीड अप करा. आलेला आहे, धन्यवाद. जयेश लट आलेला आहे मित्रांनो. वर्सोली स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बाना पुरस्कृत आई एकविरा 11 स्टार या संघाला मी विनंती करतोय. वर्सोलीचा संघ आहे. स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बाना हा आपल्यामध्ये नाही आहे, त्यांच्या नावाने हा संघ मैदानामध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल.
चला प्रशांत जायनकवा समालोचन कक्षापाशी यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला मित्रांनो सामन्याला सुरुवात होते. 40 धावा झाल्या होता, 5 रनची पेनॉल्टी होती आणि मात्र 35 झाल्यात, 36 करायचे आहेत. 36 धावा बनवत असताना 24 चेंडू 36चं समीकरण जरी असलं तरी मित्रांनो क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय लो स्कोरिंग सामने जेव्हा जेव्हा होतात ते मात्र रोमहर्षक नाट्यमयता थ्रिलिंग त्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. तर रणजित रोगे लेजेंडरी प्लेयर आहे, 40+ हा खेळाडू आरसी ग्रुप थल मध्ये आपण अनेक स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहिलाय आणि रणजित रोगे रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा अष्टपैलू खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वी पाहायला गेलं तर लखमादेव नवगाव संघापासून सुरू झालेला त्याचा खेळाचा परिश्रम पाहायला गेला तर सध्या आपण पाहतोय जोगेश्वरी माता आवास्य संघाकडून खेळतो. अनेक वर्ष त्याने या क्रिकेटला कोहून पेलय, जवळून पाहिलंय मित्रांनो. त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि त्याच्याचकडे कर्णधाराने गोलंदाजीची धुरा अर्थात संघाच्या नायकाने त्याच्याकडे चेंडू सुपूर्त केलाय. बघूया P1च्या षटकामध्ये रणजित रोगेकडे ती क्षमता आहे, ती कॅपॅसिटी आहे की कशा प्रकारे नॅचरल अँगलने दोन्हीकडे वळवण्याची क्षमता आहे. कधी फास्टर वन, कधी स्लोअर वन, कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करण्याचा त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा, पहिला चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता, परंतु 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जाईल का? 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे पेट्रोलिंग करत असताना अखेरच्या क्षणाला त्याने तो चेंडू अडवलेला आहे आणि मात्र आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्यात. सुंदररित्या क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 36 धावा डिपेंड करत असताना आपल्याला पाहायला मिळेल साई क्रीडा मंडळ थल बाजार हा संघ मैदानाच्या आतमध्ये. चला मित्रांनो सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रणजित रोगे ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, काहीसा हवेमध्ये होता, परंतु 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे धावत असताना आपण पाहिलं, परंतु चांगल्या रीतीने सेव्ह केल्या. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात म्हणूया. परंतु बघूया रणजित रोगे त्याच्याकडे असलेला दांडगा अनुभव P1च्या षटकामध्ये बघूया कशा प्रकारे त्याचा इस्तेमाल करतोय. यावेळेस चेंडूवर पुन्हा एकदा हवेत आहे, पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे धावतायत. बघूया अडवला जाईल का? पुन्हा एकदा सेव्ह केल्या. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होतोय का पाहूया. खराब असा थ्रो, हलका थ्रो केला, परंतु पाहायला गेलं तर 2 धावा पुन्हा एकदा सेव्ह केल्यात. धावफलकावरती 2 ची वाढ, 4 धावा धावफलकावरती लागतायत. रणजित रोगे आपल्याकडे असलेलं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय, परंतु वारंवार मोठे फटके मारत असताना काहीसा टायमिंग होत नाही आहे फलंदाजांचा. तोपर्यंत 2 धावेची मोहर उमटवली. निर्धारित 4 धावा धावफलकावरती लागल्यात P1च्या षटकामध्ये. 9 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये असत असताना 2 क्षेत्ररक्षक पाहायला गेलं सीमारेषेच्या लगत ठेवलेत. काहीसा डावकुऱ्या हाताचा फलंदाज आणि या डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी रणजित रोगेच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, तर एक डीप लॉंग ऑन मध्ये एक तैनात केलाय. बघूया पुन्हा एकदा रणजित रोगे ऑन अ बॉलिंग ट्रॅक. या वेळेसचा चेंडू क्रिकेटमधील अस्त्र नव्हे तर शस्त्र अर्थात क्षेपणास्त्र म्हणूया, ब्रह्मास्त्र वापरलंय, त्यामुळे काहीसा सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूंचा सन्मान द्यायचा असतो आणि खरपूस समाचार घ्यायचा असतो खराब चेंडूंचा. चांगल्या चेंडूला आपण पाहिलं, सन्मान दिला आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला. हे मात्र पाहायला गेलं तर क्रिकेटचं सूत्र आहे मित्रांनो. चांगल्या चेंडूला सन्मान दिला तरच हा खेळाडू मोठा होऊ शकतो आणि खराब चेंडूंचा वाट पाहायची असते आणि समोरच्या गोलंदाजाची वाट लावायची असते. परंतु रणजित मात्र सुंदररित्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतोय. आता मात्र गॅप हेरली, परंतु तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. सुंदर फेकी जयेंद्र बलकवडे याच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 धाव धावफलकावरती होईल बदलाव. 2 धावा पळून काढल्यात. धावफलकावर 7 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक मात्र सुंदररित्या हाताळतोय. एकही चौकार किंवा षटकार दिला नाही, परंतु सिंगल डबलवर जास्तीचा भर दिलाय संघाने. नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी पाहायला गेलं नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाची पियुष किल्लेकर आणि साहिल नांदगावकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाची.
चांगला चेंडू ऑफ स्टंप पिचिंग यॉर्कर ऑफ साइड द ऑफ स्टंप पिचिंग बुंदा अक्षरशः एका जागी स्तब्ध उभं करून ठेवलंय. रणजित याने सुंदररित्या उगाचच नाहीये मला P1च्या षटकामध्ये अर्थात गोलंदाजी दिली त्याचं सिद्ध करून दाखवतंय माझ्याकडे काय गोलंदाजी संघनायकाने दिली आणि त्याच नंतर 7 धावा खर्च केल्यात. अद्यापर्यंत चेंडू झाले त्याच्या स्पेल मधले 5. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. बघूया शेवटचा अंतिम चेंडू. रणजित रोगे पुन्हा एकदा सज्ज होतील. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. आता मात्र गॅप होईल का तिथे मात्र साहिलने फुटबॉल पायाच्या आधारावरती चेंडू जरूर अडवलाय परंतु चेंडू जाईल का. पुन्हा एकदा चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि आपल्या संघासाठी 1 धाव सेव्ह केली. चांगला असं पायाचा आधार घेतला. फुटबॉल सुद्धा क्रिकेटमध्ये आला आणि त्याच नंतर पाहायला गेलं षटकाची होते समाप्ती. चला मित्रांनो पाणी पाठवायचंय मैदानामध्ये प्रोव्हाइड करा पाणी. 10 धावा धावफलकावरती लागल्या. 36 धावा बनवायच्या होत्या. आता मात्र समीकरण बदलेल. 18 चेंडू 26 धावा. 18 चेंडू 26 समीकरण असताना बघूया कोण येतोय गोलंदाज. ऋतुराज रुपेश भावी बघूया गोलंदाजीसाठी येतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आपल्या संघाला जर इथे या सामन्यामध्ये विजयी करायचा असेल तर कंजूसभरी गोलंदाजी कमीत कमी 4 ते 5 धावा देऊन समोरच्या फलंदाजांना बाद करावं लागेल किंवा नामोहरण करावं लागेल. सामना जिंकण्यासाठी हेच तर करावं लागेल मित्रांनो. साई क्रीडा मंडळ थल बाजार या संघाला समोरचा संघ सुद्धा नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघ आपल्याला तितक्या ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर पियुष किल्लेकर आणि साहिल नांदगावकर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला साखर संघाकडून पाहायला मिळतोय. ऋतुराज भाभी बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. एक उंचकुरा शरीरयष्टीचा गोलंदाज लॉंग रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. समोर फलंदाज सुद्धा तितक्यात ताकदीचा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये रायव्हलरी पाहायला मिळते. या वेळेसच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. बॉलच्या मिरिट वरती खेळलेला नाहीये. बॉलच्या कक्षेमध्ये आलेला नाहीये. बॉलच्या लाईन मध्येच आलेला नाहीये हा फलंदाज. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी हिट करतोय तो ऋतुराज. पुढील चेंडू अलॉंग द कार्पेटच्या आधारावरती खेळलेला फटका. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का नाही परंतु तिथे मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण. 1च धाव धावफलकावर होईल बदलाव. 1 और 1 11. 11 धावा धावफलकावरती लागतायत. ऋतुराज भाभी सुंदररित्या गोलंदाजी करतोय. रुपेश भाभीच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजीचा सर्व धडे गिरवलेत त्याने आणि मात्र पप्पांची गोलंदाजी बघून त्याने आता मात्र गोलंदाजीकडे क्षेत्र मी गोलंदाज बनेन असं त्याने ठरवलंय आणि त्यांच्याच सारखी त्याला उंची सुद्धा प्राप्त झाली मित्रांनो. बघूया उंचकुरा शरीरयष्टीचा लांबलचक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसच्या चेंडूवरती स्टेअर करण्याचा प्रयत्न इथे हाणून पाडलाय. चांगली गोलंदाजी आपल्या खांद्याचा पुरेपूर उपयोग करून घेतोय आणि मात्र निर्धाव चेंडू येतोय. ज्या वेळेला निर्धाव चेंडू येतो ना त्या वेळेला गोलंदाजाचा नेहमी कॉन्फिडन्स उंचावत असतो. याही वेळेला अशाच प्रकारचं चित्र मैदानामध्ये आपल्याला ऋतुराज भाभीच्या माध्यमातून पाहायला सुद्धा मिळतंय. अद्यापपर्यंत त्याने 3 चेंडू फेकलेत. त्यामध्ये 1च धाव खर्च केली आणि मात्र जखडून ठेवलंय नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाला. पुन्हा एकदा आपल्या खांद्याचा उपयोग करून घेतलाय परंतु चांगला फटका आहे. तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी 4 चौकार. चला मित्रांनो पियुष किल्लेकरच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिला आणि धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो. 15 धावा.
चांगल्या प्रकारे धावफलकावरती धावा लागतायत मित्रांनो। यामध्ये आपण पाहतोय लेजेंडरी प्लेयर राजू शास्त्री आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतोय। आपण त्यांची फलंदाजी त्यांच्या वाटेला आली नाहीये, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। बघूया पुन्हा एकदा ऋतुराज भाबीचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, चेंडूला आउट ऑफ द पार्क धिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे, सुलतानी टोला षटकार। धावा धावफलकावरती लागतायत। पियुष किल्लेकरच्या बॅट मधून आता मात्र जलवा पाहायला मिळतोय। डावखुरी हाताचा फलंदाज आहे, आज मात्र सुंदररित्या त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा इथे वसूल केल्या जातात तलवार क्रीडांगणावरती। आखूड टप्प्याचा चेंडू, स्लो रन पद्धतीचा चेंडू, बोट फेरली, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू, षटकाची होते इथे समाप्ती। बघता बघता दुसरं षटक समाप्त झालंय आणि धावफलकावरती 21 धावा, 10.30 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। आता मात्र उरलेले 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता। बघूया 12 चेंडू 15 धावा जरी कमी वाटत असल्या, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोण सामना जिंकेल हे भाकीत पडणं फार चुकीचं आहे मित्रांनो। बघूया 12 चेंडू आणि 15 धावेंचं इक्वेशन। गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय रामा। याच दरम्यान आपण बघितलं समा वॉरियर संघाची मालकीन कुमारी समा संजय घरत यांच्याकडून रामा पाटील मित्रमंडळासाठी 10,000 रुपयांची आर्थिक मदत देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद संजय दादा। समा संजय घरत यांच्याकडून आलेले आहेत, धन्यवाद। चला मित्रांनो, 12 चेंडू 15चं समीकरण असताना गोलंदाजीसाठी येतोय केदारनाथ साखरकर। बघूया कशा प्रकारे आपल्या अनुभवाचा इथे उपयोग करून घेईल। 40+6 लेजेंडरी प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय केदारनाथ साखरकर। बघूया 12 चेंडू मध्ये 15 धावेंची आवश्यकता असताना काय घडतंय काय बिघडतंय या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये चेंडू फलेच्या युद्धावरती। यावेळेच्या चेंडूवरती हलक्याने स्टेअर केलंय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, त्यात नंतर गॅम्बल आणि नंतर सिंगल पूर्ण होते। आता मात्र 11-14चं समीकरण, सुंदररित्या 11 चेंडू 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना केदारनाथ साखरकर यांच्या हातामध्ये आहे चेंडू, तर फलंदाज आयुष किल्लेकर माफ करा पियुष किल्लेकर याच्या बॅट मधून चांगल्या खोऱ्याने धावा आल्यात। बघूया डावखुरी हाताचा फलंदाज आहे, वाऱ्याची दिशा पाहिली ते त्याला नंदनवन अशी ही दिशा, पोषक अशी दिशा, काय घडतंय काय बिघडतंय केदारनाथ साखरकर आपल्या अनुभवाचा जोराने कशा प्रकारे गोलंदाजी करणार। समोर यंगस्टर फलंदाज पियुष किल्लेकर स्ट्राइक एंड वरती जोरदार अपील पायचेच्या स्वरूपात पकडलंय आणि फलंदाज डगआउटच्या दिशेने। केदारनाथ साखरकर यांनी सुंदररित्या यष्टींच्या मधोमध पकडलं। पंचांनी 3 गोष्टी पाहिल्या, बॉलची पिचिंग कुठे आहे, बॉलचा इम्पॅक्ट कुठे होतोय आणि विकेटवर तो स्टंपला हिट करतोय की नाही, या 3 गोष्टी पाहिल्यानंतर पंचांनी OUT आउट असं घोषित केलं आणि फलंदाजाला पियुष किल्लेकरला माघारी परतावं लागलंय मित्रांनो। नवीन फलंदाज हर्षल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मित्रांनो। बघूया काय घडतंय काय बिघडतंय। आता मात्र समीकरण बदललंय, 10 चेंडू 14 धावेंची समीकरण आहे मित्रांनो। डावखुऱ्या हाताचा फलंदाज हर्षल पाटील काय करतोय बघूया आपल्या संघासाठी। केदारनाथ साखरकर याने या चेंडूवरती काय करून दाखवतोय आपल्या संघासाठी।
आखुटप्प्याचा चेंडू आणि मात्र धिरकावून दिलाय 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावांचं समीकरण सुंदररित्या सामना चालू होता, परंतु हा पॉली चेंडू दिला आणि तो सहजगत्या पूल केलाय. सक्सेसफुल होतोय मित्रांनो, डिलाइटफुल चांगला फटका होता मित्रांनो. नवीन आलेला फलंदाज आल्या आल्या आपल्या येण्याची चाहूल त्याने हर्षद पाटील याने सिद्ध केली. आपल्या नावाचा ब्रँड इथे सिद्ध केलाय तलवार क्रीडांगणावरती. अजूनही सामना गेलेला नाही आहे. 9 चेंडू मध्ये 8 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या षटकारासाठी आता जो षटकार मारला त्यासाठी राजेशजी नाकवा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले. अजून एक विनिंग फटका येईल का? अजून एक चेंडू शिल्लक आहे. अजून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय सन्माननीय राजेशजी नाकवा यांच्या मार्फत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. हर्षद पाटील बघूया हॅट्रिक मारतोय का? आता मात्र समीकरण बदललंय मित्रांनो. 8 चेंडू 2 धावांची आवश्यकता. जर हॅट्रिक पूर्ण केली तर लेजेंडरी क्रिकेटर राजनजी नाकवा यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु 2 तर मारले, तिसरा काही मारू शकलेला नाही आहे. परंतु चांगलं वेल प्लेट. 2 षटकार मारले, 2000 रुपये खिशामध्ये टाकलेत कॅश प्राइज. 1 चेंडू शिल्लक आहे मित्रांनो. 7 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सुंदररित्या नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ आज मात्र दिमागदार खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. परंतु आपण पाहिलं पेनॉल्टी होती. 35 धावा 36 धावांचं मापक असं आव्हानासमोर हा मात्र विनिंग फटका सामना विजयी होतोय. नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर सुंदररित्या साहिलच्या बॅटमधून उल्लेश नाखवा, मुकेश नाखवा, शैलेश नाखवा यांचा नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघ हा सुपर 8 मध्ये